मंडळी आज आहे 9 जून आणि तसं म्हटलं तर कॅलेंडरची तारीख असते 7 जून पाऊस येण्याची. परंतु तो पाऊस आता कधी ना कधीच येऊन जातोय. कधी एप्रिलला काय येईल, कधी मार्चला काय येईल. आणि यावर्षी तर काय कुठं ठाव ठिकाणा जास्त दिसत नाही पाण्याचा, पावसाचा. तर पाहूया आपण. मित्रांनो, एक वेळचं जेवण नाही मिळालं तरी चालते, पण पावसाळ्यात घर ते झोपडा असो की कौलाचा असो, पत्राचा असो किंवा बिल्डिंग असो, तर ते खूपच गरजेचं असते. कारण की खूपच पाऊस लागला तर माणूस पाणी वगैरे पिऊन एक टायमाचं जगू शकतो. परंतु ते घर आसऱ्याला आपल्याला पाहिजेच. लोळून घोलून झोपून का नाही होईल, फॅनला बघून आपण तो दिवस पावसाचा काढू शकतो आणि जगू शकतो. जय हिंद मित्रांनो, हर हर महादेव. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर बाकीचं काम आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा रोजप्रमाणे. तर चला या मदत करायला. मित्रांनो, आगोटची चाहूल लागली की प्रत्येकाला आपल्या घरादाराची आठवण पडते, ती छप्पर दुरुस्त करायची. ज्यांच्या बिल्डिंगी आहेत त्यांचं देखील स्लॅबचं कधी कधी लिकेज होते, तर ते पण सिमेंट बोला काय तर ते टाकायला सुरुवात करतात. तर तसेच ज्यांचे कौला आहेत, पत्र आहेत, ते देखील पत्र फुटलेत कुठं किंवा हे कागद कुठं, कौलं कुठं फुटलेत ते बघतात. आणि सगळ्यांची सुरुवात होते ती पावसाळ्याची सोय करण्यासाठी. आणि हे खूपच गरजेचं आहे. ऊन वारा पाऊस हा नेहमीच येत असतो. जसं आपल्याला रोटी कपडा और मकान आपल्याला गरजेचं आहे आपल्या जीवनासाठी, तर तसंच हे देखील आपल्याला नेहमी करायला पाहिजे. तर मग चला सुरुवात करूया कामाला. मंडळी, आत्ताच टँकर येऊन गेला आणि आम्हाला पाणी भेटलेलं आहे आणि पुढे गेलेले आहेत ते. आणि आजचं माझं एवढं काम झालेलं आहे, अजून बाकी आहे. एवढ्या लाद्या आता त्या चौकोनीवाल्या लावून झाल्या आणि संपल्या का मग त्या त्रिकोणीवाल्या लावून घेईन मी. तर पाहत राहा.